पाहता लोचनी हरी रूप पाहता लोचनी 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 आलोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बर बहुता सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर खुमा देवीवर 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे चिंतन विठोबा कुळी
कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा मुकामने मज घडो त्यांची सेवा मज घडो त्यांची सेवा मुकामने मज घडो त्यांची सेवा मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझा दैव पार नाही दैव पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे होळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक हरिक वाटे देवा हरिक वाट देवा हरिक वाट देवा विठोबार भूमाई जय जय विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई विठोबार भूमाई आपोली आईता आपोली आईता जो से जागता आपोली आईता
वाटे देवा तयाचा हरेक तयाचा हरेक तयाचा हरेक तयाचा हरेक तयाचा हरेक तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेका तयाचा हरेका तयाचा 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 हरेक वाटे देवा तयाचा तयाचा हरेक तयाचा तयाचा हरेक तयाचा हरेक हरेक वाटे देवा देवा तयाचा हरेक
रंगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा वार करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा यावर करी मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा वार करी संतांचा यावर करी संतांचा हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी मानली जायची त्या हिंदुस्थानाची परिस्थिती उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी जी झाली जो देश शेती प्रधान पण शेती प्रधान असलेल्या देशात शेतीत जी कनिष्ठ झाली त्याला जबाबदार जर कोण आहेत तर या हिंदुस्थानाच्या मातीचे अनेक परकीयांनी लोचके तोडायचा प्रयत्न केला मोठी परकीय आक्रमण या मातीने सोसली त्याचा प्रतिकार केला आणि ती आक्रमण पुन्हा परतवून पण लावली पण युद्ध म्हटलं की हानी ठरलेली आहे आणि ती हानी हिंदुस्थानाने मोठी सोसली महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा अनेक परकीयांनी घुसखोरी करायचा प्रयत्न केला मग मुघल असतील डच असतील फ्रेंच असतील पोर्तुगीज असतील इंग्रज असतील ही सगळी सत्ता केंद्र जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती तेव्हा तेव्हा आपापल्या धर्माचा प्रचार पण करत होते मुघलांनी धर्माचा प्रचार करत असताना इथली मंदिरं उद्ध्वस्त करून तिथं मशिदी उभ्या करायचं काम मोठ्या प्रमाणात केलं का इथे राज्य करायचं म्हटलं तर इथला धर्म सुद्धा संपवला पाहिजे म्हणून हिंदू धर्म संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले षडयंत्र झाले आजही आपण त्या गुलामगिरीच्या ज्या निशाण्या आहेत त्या संपवण्यासाठी संघर्ष करतोय देशाचे पोलादी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळामध्ये 22 जानेवारी 2024 ला आपण एक गुलामगिरीची मोठी निशाणी उद्ध्वस्त करून टाकली
की ज्या देशात आमच्या देवाचा जन्म झाला, ज्या गावात आमचा देव वाढला, ज्या गावात आमचा देव रांगला, ज्या गावात त्याच्या भक्तांनी त्याचं मंदिर उभं केलेलं होतं, ते मंदिर उद्ध्वस्त करून कपटी बाबरानं तिथं मस्जिद उभं करायचं काम केलं. आणि बाबराचं ते क्रूर कर्म हिंदुस्थानाने मागच्या काळामध्ये संपवून टाकलं. भव्य मंदिरामध्ये विराजमान प्रभू श्री राम झाले. भगवान श्री राम मंदिर जगविख्यात आहे, पण अशी हिंदुस्थानातली कितीतरी मंदिरं आजही आपल्याला पाहायला भेटतं की पूर्वी कधी काळी ती मंदिरं होती, पण नंतरच्या काळात तिथं मशिदी उभ्या राहिल्या, चर्च उभ्या राहिल्या. का? तर धर्म संपवण्यासाठी मोठी षडयंत्र या मातीत केली गेली माझ्या मायबापांना. पण या महाराष्ट्राच्या मातीत परकीय सत्ता धुमाकूळ घालत असताना सुद्धा इथला हिंदू धर्म जो टिकला, तो हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर माझ्या वारकरी संप्रदायाचा आहे. लय मोठी पार्श्वभूमी लाभली बरं या वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्राच्या मातीला. समजून घेतलं पाहिजे संप्रदायाचं कार्य. जेव्हा मुघल धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करताय, पोर्तुगीज ख्रिश्चन धर्मात आपली लोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताय, अहो त्या काळात जे धर्मांतरण झालं, त्या काळात धर्मांतरित झालेली लोक आज आपल्या विरोधात उभं राहायला बघतात की काय म्हणतात, आम्ही तुमच्या धर्मातले नाही, आम्ही परधर्म. अरे कधी काळी आपलेच होते. आज अनेक लोक मान्य सुद्धा करतात की कधीतरी आम्ही हिंदूच होतो, कन्वर्ट झालो मधल्या काळामध्ये. त्या लोक आजही मान्य करतात. पण काही लोक ज्या धर्मात गेलो त्या धर्माचा अभिमान बाळगत आज विरोधाची भूमिका सुद्धा पत्करताना आपल्याला दिसतात. पण या महाराष्ट्राच्या मातीत मोठ्या प्रमाणात धर्मांतरण चालू होतं. मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळं उद्ध्वस्त करायचं काम चालू होतं. आया बहिणींची आबरू लुटली जात होती, गायींची कत्तल केली जात होती. त्याही काळात आपण एका घटनेचा विचार केला पाहिजे की जेव्हा परकीय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकूळ घालताय तेव्हा सुद्धा वारकऱ्याने मुखातला राम सोडला नाही, वारकऱ्याने कपाळावरचा टिळा पुसला नाही आणि वारकऱ्याने खांद्यावरचा भगवा खाली टेकावला नाही. हे वारकरी संप्रदायाचं काम आहे. नाही, वारकरी मुखानं रामकृष्ण हरी म्हणत राहिला. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, त्याने निष्ठेशी तडजोड केलीच नाही. असाल तुम्ही कोण पण एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती, आम्ही एक मेरे तो गिरीधर गोपाल और दुसरो न कोई. माझा गोपाल मला पुरे, मला दुसऱ्याची गरज नाही. तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास. अहो कोणीतरी आला असेल तुकाराम महाराजांकडे त्या काळात, ओ आमचा धर्म लय भारी आहे, असा आहे तसा आहे, तुम्ही एकदा येऊन तपा. अहो असं आमचा देव आहे, असं आमचं तत्वज्ञान आहे, अहो तुम्ही या श्रीमंत होऊन जाल. अनेक धर्म आता 5 आणि 10 हजारात कन्वर्ट करतात. आदिवासी पट्ट्यांमध्ये ख्रिश्चन धर्मीय लोक तिकडे शिरतात आणि आपली गोरगरीब माणसं अंधश्रद्धेला बळी पडतात. स्टेरॉइड दिलं जातं. आजारी आहे, हे काय येशूने औषध पाठवलंय, लोक पितात, स्टेरॉइड असतं, काही दिवसांपुरत्या वेदना मरून जातात. लोक अंधश्रद्धेला बळी पडून धर्मांतरित झाली. तसं तुकाराम महाराजांकडे त्या काळात कोणतरी आला असेल, म्हणाला असेल, अहो आमचा धर्म असा आहे, आमची परंपरा अशी आहे, तुम्ही एकदा येऊन तपा. तुकाराम महाराजांनी त्याला हात जोडले आणि ठणकावून सांगितलं, तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास आणि येऊ अनिकास काकुळती. स्वामीची या सत्ता ठेंगणे सकळ आणि आला कळी काळ हाताखाली. अरे ते म्हणाले माझ्या भगवंताच्या सत्तेपुढे सगळे ठेंगणे छोट आहे, मला विठ्ठलाला सोडून दुसऱ्याला शरण जायची गरज नाही. हा निष्ठेचा धडा जर महाराष्ट्रात टिकवून कोणी ठेवला तर माझ्या वारकरी संप्रदायाने टिकवून ठेवला. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी लाज वाटते अक्षरशः. निवडणुकीपर्यंत बिल्ले मिरवतात आणि सीट जाहीर झाल्यावर म्हणतात आता आम्ही फुटणार. अरे
समजा पक्षाने एखादा निर्णय घेतला की ह्यावेळी त्याला संधी द्यायची, अरे तुम्ही पक्षाशी बांधले ना, कार्यकर्ता म्हणून काम करत होते ना, चळवळीत काम करत होते ना, की तिकिटासाठी काम करत होते? तिकीट मिळालं नाही म्हणून मी पक्ष बदलतोय? तिकीट मिळालं नाही म्हणून मी गद्दार होतोय? तिकीट मिळालं नाही म्हणून मी चाललो तिसरीकडं? म्हणजे तुमच्याकडे तत्वच नव्हते, सगळा स्वार्थाचाच बाजार होता. हल्ली बघा सध्या काय चालू आहे मीडियाला, तेच चालू आहे. बरं, वर्षानुवर्ष काम करणारे लोक तिकीट देत नसाल तर मी चाललो, तिकीट देत नसाल तर मी चाललो, म्हणजे मग सगळा स्वार्थच आहे का? जिथं आपल्याला शिकवलं गेलं धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. अहो, आपल्याला धर्मासाठी जगायला सांगितलं. थोडा इतिहास वाचा. तो औरंगजेबाचा दूत मिर्झा राजा जयसिंग जेव्हा महाराष्ट्रावर चाल करून आला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की मिर्झा राजाची ताकद जास्त आहे, औरंगजेब त्याच्या पाठीशी उभा आहे. काय बैठक करावा शिवरायांनी मिर्झा राजांसोबत? काय बैठक? अहो, शिवराय मिर्झा राजांना म्हणताय, मिर्झा राजे, तुमचं शौर्य, तुमचे पराक्रम, तुमची रणनीती मी ऐकू नये. राजपुतांचा पठ्या आहे, वाया जाणार नाही, हिंदूचं रक्त आहे. राजे, तुम्ही राजा व्हा हो, येऊ द्या हिंदूंचं राज्य. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, कार्यकर्ता म्हणून, एक सेवक म्हणून हा शिवाजी तुमच्या पुढे सेवा करल. पण तुम्ही हिंदूंसाठी लढा, धर्मासाठी लढा, स्वराज्यासाठी लढा. कोण बोलतोय? ज्याच्यासाठी लाखो मावळे काय म्हणताय, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे, की आम्हाला आमचा शिवाजी राजा जिवंत ठेवायचा आहे, त्याच्यासाठी लाख कुर्बान्या द्याव्या लागल्या तरी आम्ही देऊ. तो राजा परकीयांच्या सैन्यात असलेल्या आपल्या एका बांधवाला म्हणतोय की तुम्ही जर आमच्यात आलात तर राजे तुम्ही व्हा, मी मावळा होतो. राजे तुम्ही व्हा, मी कार्यकर्ता होतो, मी सेवक होतो. ही भावना कोणाची आहे? शिवाजी महाराजांची. आणि हे खासदारकीचं तिकीट मिळत नाही म्हणून चाललो म्हणतोय. किती दुर्दैव आहे. निष्ठा कुठे शिल्लक राहिली? निष्ठा जर शिकायची असेल तर आमच्या वारकरी संप्रदायाकडून शिका. करोडो रुपये द्या तुम्ही वारकऱ्याला, गंध लावू नको म्हणा उद्यापासून, थुकल ते थुकल. गंध लावायचं नाही सोडणार कपाळाला, त्याला करोडो रुपये द्या, माळ काढून टाक तुळशीची, करोडो रुपये द्या. नाही काढू शकत, नाहीच काढू, कधीतरी प्रयोग करून पहा. हा, आणि जे काढील ते वारकरी नव्हतंच कधी. अनेक लोक म्हणतात वारकरी बिघडले, वारकरी बिघडले, वारकरी बिघडले. बिघडले नाही हो वारकरी, बिघडलेल्यांनी माळा घातल्या. बऱ्याचदा असं होतं, वारीच्या वाटेने सगळेच काही माऊली नसतात, चोरही आलेले असतात वारीत चोऱ्या करायला. पण माझं त्यांना व्यसन तर करावं लागतं. ते असा गंध लावतात की वारकऱ्यापेक्षा मोठा, अशी माळ घालतात, वारकऱ्यापेक्षा जाड माळ, आणि करतात काय? चोऱ्या. आणि पुन्हा लोक म्हणतात वारकऱ्यांनी चोरी केली. वारकऱ्यांनी नाही चोरी केली, चोरांनी वारकरी वेश धारण केला. विठ्ठल विठ्ठल. या वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान दादा. म्हणून मी सांगू तुम्हाला, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायाचे कळस झाले. तुका झाला से कळस आणि भजन करा सावकाश. ज्ञानेश्वर महाराज पाया झाले, जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज कळस झाले. आणि त्यानंतर हा वारकरी संप्रदाय जो टिकवून ठेवला ना, तो साध्या भोळ्या वारकऱ्यांनी टिकवून ठेवला. बरं, या वारकरी संप्रदायाचा कोण अध्यक्ष नाही, कोण उपाध्यक्ष नाही, कोण सचिव नाही. एकच मंत्र आहे, ज्ञानेश्वर महाराज आई आणि तुकाराम महाराज कळस. हा मंत्र आहे. आणि त्या मंत्राच्या आधारे आपण सगळे वारकरी संप्रदायिक आहे ना, धर्माचा प्रचार करतोय. म्हणून जेव्हा वारकरी संप्रदायावर संकट येतात, वारकरी संप्रदायात जेव्हा एखादा व्यक्ती चुकीचं वागतो, तेव्हा अपेक्षा अशी अजिबात बाळगू नका की कोणतरी मठाधिपती निषेध व्यक्त करील, कोणतरी संस्थानिक निषेध व्यक्त करील, कोणतरी लय मोठा जो ज्याचा लय मोठा भक्त परिवार आहे तो निषेध व्यक्त करील. अशी अपेक्षा अजिबात करू नका. वारकऱ्यांना माझी विनंती आहे, वारकरी संप्रदायात
एखादा व्यक्ती जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा पहिला निषेध मी करील ही वारकऱ्यांची भावना असली घंटा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकऱ्यांनी वेळोवेळी चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला, वाईट गोष्टींचा निषेध केला. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज त्या बाबतीत अत्यंत अत्यंत कडवट इतके कडवट. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्रास भेदू ऐसे. तुकाराम महाराज म्हणजे संघर्ष योद्धाच. त्या काळात बंड पुकारलं, जी लोक म्हणत होते वेद आम्हालाच कळतो, हा बाबा कडाडला काय वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. हेराने वहावा भार माता. हेराने वहावा भार माता. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा. हेराने वहावा भार माता. हेराने वहावा भार माता. हे तुकाराम महाराज कडाडले देऊत काय तुम्ही म्हणताय आम्हालाच कळतंय. महाराजांनी बंड पुकारलं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव आणि यारांनी वा वा भारमाता. का काढाडले माहितीये? कारण वारकरी संप्रदायाच्या संस्थापकांनी पैठणमध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. त्या काळातल्या ब्राह्मणांना म्हटले, तुम्हाला जे वाटतंय ना वेद तुम्हालाच येतो, मनावरच जर घेतलं आणि कष्टच जर केले आणि प्रयत्नच केला तर तो वेद रेड्याला सुद्धा जमू शकतो. हा चमत्कार भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि 700 वर्षापूर्वी मराठी माणसाच्या मनातली मरगळ झटकून टाकण्यासाठी तुम्हाला जे अस्पृश्य, जातीहीन, अज्ञानी म्हणून जे तुम्हाला टोचण्या देत होते ना, त्या लोकांना असा टोला दिला, जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी रेडा त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोल. रेड्या मुखी वेद बोलविला. गर्भ दुधाचा हरविला. मुखी वेद बोलविला. गर्भ द्विजांचा हरविला. रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरिताप. सर्वभूती सुखरूप जय श्रीराम. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला आणि शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. अहो त्या रेड्याच्या मुखातून जेव्हा वेद बोलला ना, तेव्हा जे स्वतःला अस्पृश्य म्हणत होते की माऊलीराव आमचं नाही काम, ते आम्हाला जमणार आहे का भजन करायला आणि आम्हाला जमणार आहे का धर्म सांभाळायला, अशी जी मरगळ चढली होती ना, त्या सगळ्या लोकांना धीर आला की नाही, ज्या अर्थी रेडा बोलू शकतो त्या अर्थी आपण पण बोलू शकतो. ही सकारात्मक दृष्टिकोन 700 वर्षापूर्वी समाजात तयार झाला आणि त्या पंढरपुरामध्ये एक महाराचं बोर्ग चौकात उभं राहिलं आणि चौकात दौंडी वाजून लोकांना सांगितलं की स्वतःला कमी लेखू नका, जसे असाल तसे आमच्यात या, तुमचा उद्धार होईल. खट नट यावे आणि शुद्ध होऊन या जावे. यारे यारे लहान थोर याची बलती नारी नर. करावा विचार लगे देवता कमनाची. यारे यारे लहान तोरा यात भलती नारी नर. करावा विचार जगके चोता कवना. काहीच नाही हो, या म्हटले सगळ्यांना आग दिली. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासी. ज्या काळात महाराजची सावली लोक सहन करत नव्हते, त्या काळात महार समाजात जन्माला आलेले आमच्या चोकोबाराय महाराज चौकात उभं राहून दौंडी वाजवली. खटनट यावे
आणि शुद्ध होऊन या जावे का. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांचा अंगीकार केलाय. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञानराजा. अहो त्या काळात काही ब्राह्मण म्हटले आम्ही देवळात येऊ देणार नाही अस्पृश्यांना. माऊली म्हटले तुम्ही देवळात येऊ देत नाही, मी वाळवंटात फड मांडील. आणि माऊलींनी वाळवंटात मंडप टाकला. सगळ्या वारकऱ्यांना, सगळ्या जातीत जन्माला आलेल्या सगळ्या पोरांना असं एकत्र केलं आणि सगळ्यांच्या हातावर लाई देण्याचं काम, काला देण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. म्हणजे ह्या व्यक्तिमत्वांनी कधी जातीला महत्व दिलं नाही, ह्या व्यक्तिमत्वांनी नेहमी धर्माला महत्व दिलं. विठ्ठल विठ्ठल. आणि आज माझी जी सगळ्यांना साथ मी घालतोय ना की तुम्ही अरे जातीच्या पलीकडे निघा आणि धर्माच्या नावाने एकत्र या. हा साधू संतांचं तेच तर काम होतं. तुकाराम महाराज काय म्हटले, तुका म्हणे नाही जाती सवे काम आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. न पाहयाती कुळाचा विचार, 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 न पाहयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार, न पाहयाती कुळाचा विचार. केव्हापासूनच काम आहे. त्यांच्या लक्षात आलं होतं की ही जातच माणसामध्ये भिंती उभ्या करील आणि धर्मातली माणसं विभागल्या जातील. माऊलींनी ते क्रांती सुरू केली. न पाहे याती कुळाचा विचार आणि भक्त करुणाकर ज्ञानाबाई. अहो त्यांची एकच अपेक्षा होती हो, हरिमुखे माना, हरिमुखे माना आणि पुण्याची गणना कोण करी. काय नाही बघत तुम्ही मुखानं देवाचे व्हावं, रामाचे व्हा, एवढीच अपेक्षा होती. म्हणजे जातीला कधी महत्व नाही देणार आहे आपली संस्कृती. बरं तुम्ही बघताय ना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा. अहो कोणत्याही जातीत कोणत्याही धर्मात जन्माला आलेल्या असू द्या, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, महाराष्ट्र गॅरंटी देतो. हा पण महाराष्ट्रात राहून तुम्ही जर औरंग्याचे स्टेटस ठेवत असाल तर तुमची लंका जाळल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही. हे पण तितकं खरंय. नाही नाही महाराष्ट्रात राहून फितुरी नाही झाली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा. अहो मुस्लिम धर्मात जन्माला आलेला आमचा कबीर महाराज आत्तारे मित्र आहे माझे. दादा आलं मुस्लिम धर्मात जन्मात पण म्हणतो मी हिंदू आहे. का? मी भारतात जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणते, भगवान श्री पांडुरंगाचा गजर करते, दादा फॉर्च्युनर मध्ये फिरते आणि त्याचे भावंड पाव विकतात, भांगार विकतात. काय हो, जो रामाचा होईल त्याचा अंगीकार भगवंताने केलेला आहे, साधू संतांनी केलेला आहे. तुम्हाला आम्हाला सुद्धा इथून पुढच्या काळात आहे ना, अरे कंधों से बड़ी छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाती नहीं होती. हा, खांद्यापेक्षा छाती कधी मोठी नसती आणि धर्मापेक्षा जाती कधी मोठी नसती. अरे दीपक ही नाही बच्चा तो बाती का क्या करोगे. दिवास जर राहिला नाही तर वाती कुठं मिरवायच्या. दीपक ही नाही बचा तो बाती का क्या करोगे. हिंदू धर्म ही नाही बचा तो जाती का क्या करोगे. तुमचा जर धर्मच शिल्लक नाही राहिला तर कुठं तुमचा ब्राह्मण आणि मराठा वांजारीन सुतार मिरवणार, कुठं मिरवणार. धर्माने एकत्रित आलं पाहिजे. आणि साधू संतांनी जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मेळविली मांदी वैष्णवांची, अर्थात विष्णूच्या भक्तांची. भगवंताच्या भक्तांना एकत्र बांधून ठेवायचं काम संतांनी केलं. आणि इथून पुढच्या काळात तर तुम्ही सावध व्हा, अजून पण सावध व्हा. आपल्या हिंदू धर्मियांची सर्वात मोठी अडचण सांगतो, लग्नाला अशी गर्दी करतात गोरखाबा. सध्या कार्यालयवाल्यांची तक्रार काय माहितीये का, सगळं चांगलं आहे महाराज, पार्किंगला जागा पुरत नाही. पार्किंग पुरा ना, एवढी गर्दी व्हायला लागली कार्यालयवाल्यांकडं, एवढी गर्दी. हे समाज जमतोय लग्नाला. वर्ष श्राद्ध असलं अख्खा हिंदू समाज एकत्र येतो.
वाढदिवस असला अख्खा हिंदू समाज एकत्र येतोय, वास्तुशांती असली अख्खा हिंदू समाज एकत्र येतोय. अहो दशक्रिया सकाळी सकाळी जावं लागत आहे घाटावर, तिथं गर्दी करतात. दशक्रियातून पुण्यात तर गाडी काढायची म्हटलं अर्धा तास लागतो बाहेर निघायला. सगळा हिंदू एकत्र येतो. हिंदू लग्नाला एकत्र येतोय, हिंदू वाढदिवसाला एकत्र येतोय, हिंदू दशक्रियेला एकत्र येतोय. हा हिंदू मतदानाच्या वेळी विभागला जातोय. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. हा लग्नाला येणारा, वास्तुशांतीला येणारा, वाढदिवसाला येणारा हिंदू ज्या दिवशी मतदानाला एकत्र येईल ना, त्या दिवशी हिंदुस्थानात जन्माला आलेले हिंदू नेते परधर्मीयांचे पाय चाटायचं सोडून देतील. आज अनेक हिंदू नेते परधर्मीयांचे पाय का चाटतात? त्यांना माहिती आहे आपला हिंदू विभागलेला आहे. हा त्याचा कार्य करताय, तो त्याचा कार्य करताय, त्याला आपली जिरवायची, त्या दुसऱ्याला आपली अडवायची आहे. चुलत भाऊ आपल्या बरोबर नाही, मग आपल्याला काय? अहो परधर्मीयांकडून काही गोष्टी शिका. थोडे राहतात बरं गावात, लय नाही, थोडे असतात पण इतके एकजूट असतात. एक बैठक बसवतात एक, आणि म्हणतात यंदा आपल्याला तमुक तमुक दादाचं काम करायचंय. तो म्हणतो नाही माझं जमून घेऊ, काय तुझी अडचण आहे, सॉल्व्ह होईल ती, मी बोलतो दादाला. सगळे एकत्र, बर दादा चला ओके. दादाला फोन करतात, दादा या बरं का इकडं, आपण मीटिंग बसवली. दादा लपत छपत बरोबर येतं मीटिंग अटेंड करायला. लपत लपत येतं मीटिंग मध्ये जाऊन बसतंय. मग ते म्हणतात या बघा दादा जास्त नाही पण आमचं एवढं एक गठ्ठा मतदान आहे, अख्खच्या अख्ख तुम्हाला भेटणार, फक्त पुढचे 5 वर्ष तुम्ही आमची बाजू घ्यायची, आम्हाला न्याय मिळवून द्यायचा, आमचं संरक्षण करायचं. कुणाला निवडून नाही यायचंय, कुणाला सत्ता नकोय. दादा सगळं शेवटी सत्तेभोवती फिरतंय. ते नेता असा हात जोडतं, त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घालतं, म्हणतं मायबाप मतदार तुम्ही फक्त या पंचवार्षिकला माझं काम करा, पुढचे 5 वर्ष माझं फक्त आडनाव वेगळं, मी तुमचाच. तुम्ही आता कसं तुम्ही म्हणाल तसं, काळजी करायची नाही, मला फक्त एक गठ्ठा तुम्ही मतदान द्या. ते सगळं एक गठ्ठा मतदान जातं. दादा पुढचे 5 वर्ष तो नेता त्यांची बाजू घेतो, त्यांच्यासाठी भांडतो, त्यांच्यासाठी विरोधपात करतो. आणि मग हे हिंदूंना का जमत नाही हो? काय झालंय काय हिंदूला? अरे तुम्ही लग्नाला एकत्र नाही आले तरी चालेल, वर्ष श्राद्धाला एकत्र नाही आले तरी चालेल, वाढदिवसाला एकत्र नाही आले तरी चालेल. माझ्या मायबापांनो, लोकशाहीमध्ये मतदानाला एकत्र या. अजून लोकांना मतदानाचं महत्वच कळा ना हो, नुसती बावळटवाणी करतात. अरे मतभेद विसरून एक गठ्ठा मतदान एका नेत्याला जाऊ द्या. तुम्ही आमदाराकडे जेव्हा काम घेऊन जाता ना, तेव्हा तुमचा आमदार एक प्रश्न विचारतो माहितीये का तुम्हाला? काय तुमच्या गावातून लीड किती रे मला? ते लीड कमी असलं ना, ते म्हणते जा बरं घरी, पुढच्या वेळेस 500 जास्त घेऊन जा घरी पळा. पण तेच जर तुमच्या गावातून लीड असलं तर ते काय म्हणतं, या गावाने मला साथ दिलेली. मतदान विभागू देऊ नका हो, कुणालाही करा पण एकाला करा. सगळ्यांनी एकत्रित मिटिंग करा. तुमची भाऊबंदकी विसरा, तुमचे मतभेद विसरा, तुमचं सगळं आडवं तिडवं सगळं विसरा, आणि लोकशाहीच्या सोहळ्यासाठी थोडं एकत्र यावं. एकदा या एकत्र आणि एकाचं काम करा, एकाचं. शेवट एकीचं बळ मोठं आहे हो. जेव्हा तुम्ही एक गठ्ठा मतदान द्याल ना, कसे तुमच्या गावातले रस्ते होत नाही मला सांगा, कशा तुमच्या गावात पाण्याच्या सुविधा येत नाही सांगा. आपण लीड द्या ना एकाला कोणाला तरी. आपली लोक विभागली जात आहे, हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि तुकोबारायांनी जर काय केलं असेल या संतांनी, तर समाजाला एकत्रित बांधायचं काम केलं. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, एकट्याचा नो हे खेळ आणि मनोनी मेळ मेळविला. माझी तुम्हाला विनंती, मतदानाला तुम्ही गांभीर्याने घ्या. मतदान म्हणजे टाइमपास नाहीये. अहो एखादी लग्न झालेली बाई जर कुंकू लावत नसेल ना, तर ती सुवासीन शोभत नाही. आणि भारतात जन्माला येऊन जर एखादा भारतीय नागरिक मतदान करत नसेल ना, तर तो भारताचा नागरिकच शोभत नाही, असं माझं म्हणणं आहे. जो भारतात जन्माला आला त्याने सगळी कामं बाजूला ठेवून मतदानाच्या दिवशी मतदान केलंच पाहिजे. ते काही नेत्याच्या कार्यकर्त्यांचं काम नाही, फक्त तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. अहो खुशाल निवडणुका झाल्या, दुसऱ्या दिवशी पेपरला येतं त्या गावातून 30% मतदान झालं, 35% झालं, 40% झालं, आणि 60% लोक गेले कुठं होते? कोण फिरायला गेलं, कोण पावडर मारायला गेलं, कोण लग्नाला गेलं, बारशाला गेलं. अरे बंद करा हे. बँकेत तासोन तास उभे राहतो आपण, कधी कधी चूक नसताना पोलीस स्टेशनला 12-12 तास बसून राहावं लागतं चौकशीसाठी. मतदान करण्यासाठी 1.5 तास रांगेत उभं राहू शकत नाही आपण? भारताचं भविष्य अवलंबून आहे त्याच्यावर. पुढच्या काळामध्ये निवडणूक काय, पार गावात जे मरायला टेकलंय त्याला सुद्धा मतदान केंद्रावर घेऊन जा. मेलं तर मरू द्या ना मतदान केंद्रावर, त्याचा पुतळा बसू आपण लोकशाहीसाठी शहीद.
पार जाता जाता गेलं तरी त्याचे डोळे उघडा, आधार कार्ड दाखवा आणि तेवढं बटन दाबून या. 100% गावातलं मतदान झालं पाहिजे. 100%. पुढच्या काळात मतदानाची टक्केवारी वाढवा. तुम्ही लोकशाहीला समजून घ्या हो. अनेकांनी रक्त सांडलं ना आपल्याला राजा केला. मतदार राजा झालो आपण. राजा राजा मतदानालाच जात नाही, मग भिकारीच ना. हा मतदानाकडे तुम्ही गांभीर्याने बघा. देशाचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी विनंती, मतदान दान आहे, दान. मत विकू नका. आपल्याकडं एखादी वेश्या व्यवसाय करणारी पोरगी असली ना, लोक म्हणतात ती पोरगी नालायक आहे. म्हणतात का नाही म्हणत? काय करते होती ती? 3 तासासाठी तिचं शरीर विकिती. किती तासासाठी? 3 तासासाठी शरीर विकिती, म्हणून आपण तिला नालायक म्हणतो. ज्या ढोल्याने 5 वर्षासाठी आपलं शरीर विकलंय 1000 रुपयात, तो किती नालायक आहे. मग वेश्या बरी ना त्याच्यापेक्षा? तिने बिचारीने 3 तासासाठी विकलं, हा 5 वर्षासाठी. बरं विकलं किती रुपयात? 1000 रुपयात. आता इकडं काय भाव फुटलाय मला माहित नाही, पण भागाभागात भाव वेगवेगळे. नका हो, नका लाचारू. जे हाडाचे वारकरी जे स्वतःला हिंदू म्हणून घेताना, उमेदवाराच्या 1 रुपयाला मेंदे होऊ नका. त्याची कॉलर पकडता येईल पुढचे 5 वर्ष. तो 1 रुपया घेतलाय का? मिंद नाही व्हायचं. तुम्ही जर मिंदे झाले तर शिंदे नाही होऊ शकत. हा, शिंदे कधी वाता येतं? जेव्हा माणूस मिंदा नसतो. काय चौकशा लावायच्या लावा, आपण स्वच्छचे. हे जेव्हा मनाला माहित असतं तेव्हा माणूस विद्रोह करतो. आणि तुम्ही मिंदे असल्यावर कसे शिंदे होणार? अजिबात मिंदेगिरी करायची नाही, कोणाला लाचार व्हायचं नाही. कुशल लोक म्हणतात नाही हो ते बळच घरात टाकून गेले. शेण टाकलं असतं तर खाल्लं असतं का? समजा एखादा आला बुवा 1 पोह शेणाचा टाकून जातो, खा वेळ मिळेल तसा. आपण त्याला हाणणार नाही का? तसा जो पैसे टाकून जातो ना, त्याला म्हणजे पैसे टाकले कशाचे? भिकारी समजला का? लाचार समजला का? स्वाभिमान दाखवा ना जरा. त्यांनी टाकले म्हणून मी घेतले. ही लाचारी आहे. पुढच्या काळात आपण सावध होऊ. आणि साधू संतांनी आपल्याला तेव्हा सावध केलं होतं. भिक्षा पात्र अवलंबीने आणि जळोजीने लाजिरवाने नको. आम्हा व्रत एकादशी आणि देव केशव तीर्थ तुळसी. आमचा देव भगवान श्री कृष्ण आहे आणि आमचं व्रत एकादशी आहे. सगळ्यांना साथ घातली. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. अंभावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे जागेवा, लई काम केलो लई बुडते हे जन न देखवे डोळा. आणि येतो कळवळा म्हणून या. त्यांना पाहावे ना हो. लई बोलले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे. सगळे प्रयत्न करून पाहिले. आधी हात जोडून पाहिले. काय काय दे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करी काळी बोला मुखी नाम. करे काळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. म्हणा वेळोवेळा. हात जोडून विनंती केली की बाबा तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाया पडले हो, पाय धरले लोकांचे पाय. ऐका, सुधरा. लोकांना पाया पडून काही कळालं नाही. पाया पडून कळत नाही. अहो तळमळ इतकी होती राव, समजून सांगून कळत नाही. शेवटी वैतागले, चिडले. आणि किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे. पुढे शिंदळीचे रडतील. आता यांना माझं बोलणं कळत नाही. आता हे मला गांभीर्याने घेत नाही. पुढं रडणार आहेत. शिव्या दिल्या बरं का, शिंदळीचे भटकीचे शिव्या दिल्या. नाथबाबांसारखा शांतिप्रिय व्यक्तिमत्व ते सुद्धा उचकले. काय माय गेली होती भूतापाशी आणि हरिनये मुखासी. अरे मुडा, का तू आई भूताजवळ गेली होती का रे? तुझ्या तोंडात देवाचं नाव येत नाही, धर्माबद्दल तुला अभिमान नाही. वैतकली बर का, वैतकून फरक नाही पडला. पण काही जे लोक होते त्यांना महाराज
एखादा अभंग ऐकला आणि जीवनात परिवर्तन झाले हो. हो, त्या रामेश्वर भट्टांना एका अभंगात सुधारले. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रहीन खाती सर्पतया. अहो, एका अभंगात रामेश्वर भट्टांचं सगळं मन परिवर्तन झालं. आणि ज्याने तुकाराम महाराजांचा विरोध केला त्याने तुकाराम महाराजांच्या हातानं गळ्यात माळ घातली. हा इतिहास या मातीत गाडला. भाऊ, रामेश्वर भट्ट वारकरी झाले आणि लोकांना शिव्या देऊन सुधराना, चांगलं सांगून सुधराना. मग काही लोक तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज राव, तुम्ही एवढं पुण्याचं काम करताय, तुमच्या संसाराचं वाटोळं झालं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला राव. तुम्ही संसाराकडे पाहिलं नाही, तुमचे 3-13 झाले आणि जगाच्या कल्याणासाठी तुम्ही एवढं चांगला उपदेश दिला, एवढं चांगलं सांगितलं, पण काही लोक राव सुधारले, काही जास्त बिघडल्यासारखं करायला लागले. तुम्ही जाता चांगलं सांगायला, लोक तुमच्याच गाता बुडवायचं बघतात. मग का हो महाराज, काही लोक तुमचं ऐकतात आणि काही लोक तुमचं ऐकत नाही, उलट जास्त बिघडल्यासारखी वागतात. याच्या मागं नेमकं कारण काय? तुकाराम महाराजांनी म्हटले, हा प्रश्न अगदी बरोबर आहे म्हटले. आम्ही कधीच भेदभाव केला नाही. आम्ही मुक्त हस्तपणे उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका. मला सांगा, आता विसापूरमध्ये पाऊस पडताना म्हणतो का बुवा, नाही सरपंचाच्याच घरावर पडू, ग्रामपंचायत सदस्याच्याच घरावर पडू, विरोधी पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या घरावर थेंब सुद्धा पडू द्यायचं नाही, असा पाऊस म्हणतो? नाही हो, पाऊस सगळीकडे सारखा पडतो. पण पीक कुठं उगवतं? ज्या मातीत गुणवत्ता आहे तिथंच उगवतं. तुकाराम महाराज म्हटले, आम्ही मोकळ्या मनानं सगळ्यांना वाटलो. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरीन. तिन्ही लोक माझे ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आम्ही का भेदभाव करू, आम्ही सगळ्यांना वाटलं. पण काहींनी आमचं मंत्र स्वीकारला, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, धन्य झाले ते. पण काही लोकांनी ज्यांनी आमचं ऐकलं नाही, उलट जास्त बिघडल्यासारखी वागली, त्याच्यात त्यांना म्हटले कारण एवढंच आहे, थोडं वैज्ञानिक कारण आहे. म्हटले वैज्ञानिक, शेवटी विज्ञानाचा आधार आहे बरं का प्रत्येक कृतीला, प्रत्येक घटनेला. ते म्हटले, हे जे घडलं की काही सुधारले आणि काही जास्त बिघडले, याचं थोडं वैज्ञानिक कारण आहे. ते वैज्ञानिक कारण जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या वारकरी संप्रदाय श्रीमंतच लय झाला हो. फक्त दरिद्री लोकांनी घाण करू नये आता संप्रदायात. नाही तर हा संप्रदाय आता पुढच्या काळात आहे ना, जगाला आदर्श असणार आहे. जगाला, जगभरातली लोक काय म्हणणार आहे माहितीये का, आम्हाला वारकरी व्हायचंय. आणि गुलाबराव महाराज म्हणाले त्या काळात की हा वारकरी संप्रदाय विश्वधर्म होईल इतक्या ताकदीचा आहे. याच्याकडे तत्वज्ञान आहे ना, नुसते फोटो नाही पूजा करायला. काहींकडे नुसते फोटो आहे, फोटो पान पान फुलवा.
आपल्याकडे गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, रामायण आहे, संप्रदाय श्रीमंत आहे. आणि आताची पिढी तर असली तयार झाली ना सगळी, काय नावं माहीत नसतात पण असली गोड गातात आणि असली वाजवतात. गावात पोरं तयार झाले. संप्रदाय ना समृद्ध झालाय आता सगळ्या बाजूंनी. पूर्वी तालुक्यात एक पकवाज वादक असायचं, ते मधल्या बोटाने थाप आणायचं, समयवदा आणायचं, पण त्याला इतका मान होता, नव्हतं दुसरं वाजवणार कोण. आता काय करायचं, ते आल्याशिवाय भजनच चालू होत नव्हतं. आता एक वाजवायला राहतं, 5 बसून राहतात वेटिंगला, 5 खाली बसलेले राहतात स्टेपन्या. आहे का नाही खरंय? माईक पुरत नाही आता. माईकवाला बेजार का नाही माहितीये का? गायक 10 उभे राहतात, माईक किती आणायचे? काय ही समृद्धी आहे, चांगली गोष्ट आहे. माईक पुरलेच नाही पाहिजे मा असं मत आहे. जेवढे माईक कमी पडतील तेवढा संप्रदाय मोठा होतोय. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं की काही सुधारले आणि काही बिघडले, ते सुधारलेच नाही. त्याच्या मागं वैज्ञानिक कारण आहे. ते म्हटले काय, याच्यात आमचा दोष नाही. म्हटले आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता. अरे ज्याला हित कळालं ना स्वतःच, त्याचे आई बापच दर्जेदार होते. आणि ज्याला हित कळालंच नाही त्याच्या रक्तातच प्रॉब्लेम होता. हे विज्ञान आहे बरं का. महाराज काय असं वरवर नाही बोलत आहे. विज्ञानाचा नियम आहे, तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अहो बीज जर शुद्ध असेल तर त्याच्यापासून निर्माण होणारा वृक्ष आणि त्या वृक्षाला लागणारी फळं ही मधुरच असणार आहे. बीज बोये बबुल का आम कहा से खाय. विसापूर मध्ये एखाद्या म्हातारीने लावली बाबूळ आणि नातवांना म्हणते आंबे आल्यावर मला आणून द्या. त्या बाबळीला आंबे येणार आहे का? त्याला काठीच येणार ना. लावलीच बाबूळ होती आणि आंब्याची कोय रोवली तर भविष्य काळात त्याला आंबेच येणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या हा विज्ञानाचा सिद्धांत लक्षात आला की, म्हणून बघा, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराजांना म्हणता आलं असतं हे माळकरी मी घडवले, हे माझं कर्तृत्व आहे, माझ्या तत्वज्ञानाचा उपदेशाचा झालेला फायदा आहे, हे मी समाजात घडवलेलं परिवर्तन आहे, म्हणता आलं असतं. नाही, ते म्हणाले ते कुळच पवित्र होतं आणि ती मातीच पुण्यवान होती. म्हणून तिथं भगवत भक्त जन्माला आला. म्हणजे त्यांनी बघा ना राव, कष्ट केले, तत्वज्ञान सांगितलं संतांनी, पण श्रेय कोणाला दिलं? आई बापाला दिलं. ते म्हणाले आमचं काय नाही हो, ते आई बापच चांगले होते. आणि जेव्हा नालायक पोरं दिसले ना, शिव्या पण आई बापालाच घातल्या ना. मी नाही का म्हणालो काय माय गेली होती भूतापाशी. आता वाईट वागत आहे पोरग, गेलं आईवर का? तिन्ही जन्माला घातले. शेवटी बघा, आता मला सांगा, हा मोबाईल आहे बरोबर, हा मोबाईल आहे कोणत्या कंपनीचा आहे? कोणत्या कंपनीचा आहे? ताई सांगाव, नाही कळत? हे बारीक बारीक कोणाला कळत आहे बघा, ती सांगते. हा मोबाईल आहे ॲपल कंपनीचा बरोबर. उद्या हा जर बंद पडला ना तर मी शिव्या कोणाला घालणार? या मोबाईलला घालणार? अजिबात नाही, मी कंपनीला शिव्या घालणार की एवढे पैसे मोजले ना ते तुमच्या नावाचे मोजले, तुमच्या लोगोचे मोजले, मोबाईल बंद कस काय पडला? शिव्या कोणाला जाणार आहे? कंपनीला. मग आहे ना पोर हे प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट. हे जे बसले ना हे प्रॉडक्ट आहे आणि कंपन्या आहे ना मागं बसलेल्या सगळ्या कंपन्या आहे. आणि प्रॉडक्ट मध्ये जर प्रॉब्लेम निघाला तर शिव्या कोणाला घालायच्या? कंपनीला. कंपनीला शिव्या घालायच्या की तुमचं काम नव्हतं का संस्कार करायचं, तुमचं काम नव्हतं का लक्ष द्यायचं. अहो आता हे पोरं उभे ना टाळ घेऊन, माणसांमध्ये कुजबुज काय चालू राहते माहितीये का? हे कोणाच्या घरचं रे बारक, कोणाच्या घरातले? आता बिचार ते पाय दुखून घेते, ते बिचार एवढ्या लहान वयात टाळ घेऊन उभं राहिले. कौतुक त्याचं व्हायला पाहिजे का नाही? लोक काय म्हणतात? कोणाच्या घरातले. म्हणजे काय? आई बापाने चांगले संस्कार केले म्हणून ते टाळ घेऊन उभं राहिले. इतकं सरळ आहे, इतकं सरळ आहे. आणि तो निसर्गाचा सिद्धांतच आहे. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जर वाईट पोर, माग अजितदादा म्हणाले होते बघा, ते कोणती तरी एक गँग फार सक्रिय झाली, ते मारतच सुटले लोकांना. अजितदादा म्हटले मी माफ करणार नाही, डायरेक्ट आतमध्ये टाकेल. पुन्हा आई बापाने म्हणायचं नाही आमचं लक्ष नव्हतं ना, आम्हाला माहीतच नव्हतं तो कुठं गेला होता. अजिबात नाही. तुमचं काम नाही का 7च्या नंतर पोरं कुठं जातात? तुमच्या पोरांचे मित्र कोण आहे? तुमचं पाहायचं काम नाही का? तुम्ही डायरेक्ट हल्ला झाल्यावर म्हणतात अरे आमचं पण आहे का त्यात? तुम्ही काय झोपले होते का? संतती हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आबा,
संतती हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमचे बंगला, गाड्या, प्रॉपर्ट्या, तुम्हाला जर संपत्ती वाटत असेल तर फक्त संतती वाईट निघू द्या, तुम्ही मरून पहा 2 वर्षात विकून टाकणार. फक्त संतती बेवडी निघाली पाहिजे. आणि तुमच्याकडे गाड्या नसू द्या, नोकर चाकर नसू द्या, फॅक्टऱ्या नसू द्या, पण संतती जर घडवली ना, अहो एखादा बाप आहे ना मोलमजुरी करतो पण स्वप्नच पाहतो राव पोराला बनविल तर IPSच अधिकारी बनविल, फाटके कपडे घालितो, रोजंदारीने जात राहत. नाही, माझं गुंतवणूक चालू आहे, LIC मध्ये नाही चालू म्हणते. माझी गुंतवणूक चालू आहे शेअर मार्केटमध्ये नाही चालू. माझी गुंतवणूक चालू आहे माझ्या पोरावर. एकदा तो IPS व्हाव द्या फक्त. दादा, ज्या दिवशी ते IPS होतं ना, 7 पिढ्या सुधरवून टाकतंय. काय झालं? त्या बापाला कळालं होतं संततीच आपली संपत्ती आहे. माता माऊल्यांनो, तुम्हाला सांगतो, काय लय कष्ट करा, म्हणजे तुम्ही जे रात्रीचा दिवस करतात, उन्हात तानात काम करतात, मान्य आहे, पण तुम्हाला सांगतो, परिस्थिती बदलवायची असेल ना, पोरांना घडवा, ते 2 वर्षात बदलवून दाखवतात. का मातृदेवो भव म्हटलंय माहितीये आपल्याकडं? आईला देव माना का म्हटलंय माहितीये? ती आईच मुलाला देव बनवत असते, म्हणून तिला देव माना. तुमच्या हातात येऊ. पोरींवर लक्ष द्या, पोरांवर लक्ष द्या, घ्या ना अभ्यास करून त्यांच्याकडे. तुम्हीच रील्स पाहत बसले होते, कधी अभ्यास करतील हो? आज सध्या पोरांना मोबाईलचं वेड लागले. कोणापासून आलं ते वेड? तुमच्यापासूनच आलं ना. तुम्हाला वेड लागलंय मोबाईलचं, नाही लागलं? मग किचन मध्ये काय काय मोबाईलचं फोडणीत टाकायचं आहे का तो? किचन मध्ये लागतोय, टॉयलेट मध्ये लागतोय, बाथरूम मध्ये पण मोबाईल लागतोच. मग वेडच लागलं ना आपल्याला एका अर्थाने. त्याच्याशिवाय म्हणजे दुसरा तो काय झालाय मोबाईल काय. त्यामुळं पोरांवर खूप लक्ष द्या, नियंत्रण. मी काय म्हणतो माहितीये का, लई नाही सुधारला तरी चालेल, पण त्याच्यामुळे ना समाजातल्या एका सुद्धा माणसाला त्रास होणार नाही असा बांधवा. अहो, एक बेवडा जर कीर्तन मंडपात आला ना, 1000 लोकांना डिस्टर्ब करतो. 1000 एकच राहतो, पण 5 मिनिटं तो कीर्तन बंद पाडितो. काय ताकद आहे त्याची. आणि हे सगळे 1000 लोकांचे शाप त्याला लागतात. कीर्तनकारांचा सगळा डिस्टर्ब होतो, तर देव त्याला माफ करीत नाही. घडवला कोणी आईबापानेच घडवला ना तो. म्हणून जन्माला घालायचे असतील तर आपण शिवराय जन्माला घालू, संभाजीराजे जन्माला घालू, जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला घालू, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला घालू. घालायचंच असेल जन्माला तर मनोज जारांगे सारखा पठ्ठ्या जन्माला करू. प्रयत्न हे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं. आई बापावर अवलंबून आहे. सांगू आपल्याला कैलासवासी एकनाथराव दगू सोनवणे अर्थात अण्णांनी अत्यंत खडतर, आजही विसापूरमध्ये बघा परिस्थिती जेमतेम आहे. यंदा तर पाण्याचा सोर्स खूप कमी आहे, पण एकनाथ अण्णा एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व होतं. त्यांचं कपाळ बघा धर्माभिमानी होते. कपाळावर बुक्का पण आहे ना अष्टगंध पण आहे. तो प्रिंटिंगवाल्याने लावलेला नाही हे मी खात्रीने सांगतो. बऱ्याचदा प्रिंटिंगवाल्यांना म्हणावं लागतं तेवढा लावून टाकावं. आता आयुष्यभर नाही लावला त्यांनी, आता मेल्यावर लावा. तो डुप्लिकेट नाही दादा, तो टिळा डुप्लिकेट नाही डुप्लिकेट. तो आहे ना, त्यांनी आयुष्यभर लावला महाराज कपाळाला. गळ्यात तुळशीची माळ होती, जास्त नाही, पण पोरांवर लक्ष ठेवलं. मुलांना तर चांगलं घडवलं, प्रामाणिक घडवलं, स्वाभिमानी घडवलं. पण आता नातवंड इतके भारी निघाले. कोण राजकारणात सक्रिय, कोण वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय. एक पोरगा डॉक्टर बनवला. अहो, काय स्वप्न असायचं पूर्वी लोकांचं, घरात एक तरी डॉक्टर व्हावा. एक तरी त्यांनी घरात डॉक्टर घडवून दाखवला. या बघा, शेवटी मुक्या जनावरावर उपचार करणं काय, आणि ज्याला बोलता येतं त्याच्यावर उपचार करणं काय. मी तर उलट म्हणतो, मुक्या जनावरावर उपचार करणं अवघड बरं का, कारण त्याला त्याचं दुखणं सांगता येत नाही. हे सांगत आहे मा काय दुखत आहे. म्हणजे माणसाचा डॉक्टर सांगतो की मला ताप आला, का मला सर्दी झाली, का मला मूळव्याध झालं, पण ते जे मुक जनावर असतं ना, त्याला सांगता येत नाही त्याचं दुःख. ते वैद्याला ओळखावं लागतं. आणि असा निपुण असा वैद्य या घरात जन्माला घातला. एकनाथ अण्णांनी खूप काबड कष्ट केले. पोरांना चांगले संस्कार, स्वाभिमानी बनवलं, धर्माभिमानी बनवलं. आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सगुणाबाई एकनाथराव सोनवणे, त्यांचे चिरंजीव श्री विठ्ठलराव एकनाथराव सोनवणे, त्यांचे दुसरे चिरंजीव श्री सजन एकनाथराव सोनवणे, त्यांची मुलगी सौभाग्यवती सुमन बबनराव सूर्यवंशी, मुलगी सौभाग्यवती मीराबाई मच्छिंद्र निकम, सौभाग्यवती शोभा मोहनराव देवडे, त्यांचे नातू सन्माननीय दादाभाऊ विठ्ठलराव सोनवणे,
सन्माननीय आकाशराव विठ्ठलराव सोनवणे, सन्माननीय रवींद्रराव विठ्ठलराव सोनवणे, नातू चिरंजीव वैभव सजन सोनवणे, त्यांची नात सौभाग्यवती जयश्री संदीप बोळीज, सौभाग्यवती राजश्री राकेश देवडे. पोरी सुद्धा चांगल्या घरांमध्ये दिल्या, संस्कृतीची जोपासना करताय. कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन साथ करणारे वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट अविनाश महाराज शेळके, भजन सम्राट आकाश महाराज, भजन सम्राट कचरू महाराज बोळीज, भजन सम्राट जालिंदर महाराज बोळीज, भजन सम्राट चंद्रबान महाराज बोळीज व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ विसापूरकर. अत्यंत मधुर अशी मृदंग साथ करणारे आमचे मृदंग सम्राट, मृदंग सेवक, मृदंग कृपांकित हरिभक्तीपरायण श्री सोमनाथ महाराज बोराडे आंबेवाडीकर. या सगळ्या आमच्या कलाकार मंडळींसाठी आकाशराव बँकेत कर्मचारी आहे, रवींद्र भाऊ पशुसेवा करतायत आणि आमचे वैभव दादा शिक्षण घेताय. दादा भाऊ उद्योग क्षेत्रात, ते म्हणजे उद्योग, नोकरी, सेवा सगळ्या प्रांतात ही काम करताय. त्यांच्यातला आमचा एक भाऊ आमच्या येवला तालुक्याचे युवा नेते अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, विद्यार्थी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र महेश भाऊ लासुरे यांच्या संपर्कात ही सगळी पोरं असतात. महेश भाऊ लासुरे म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कार्यकर्ता. महेश भाऊला अनेक पक्षांनी ऑफर दिला, महेश भाऊ तुम्ही आमच्याकडे यान काय पाहिजे ते मागा. पण महेश भाऊंनी वारकरी संप्रदायाचे संस्कार जोपासत मी राजसाहेबांसोबत फितुरी करणार नाही. आणि मला व्यक्तिगत राजसाहेब खूप आवडतात, खूप आवडतात, खूप आवडतात. का माहिती आहे का? भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीवर प्रेम केलं. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या, पण ज्ञानेश्वरी त्यांनी मराठीतच सांगितली. का? माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. माझी मराठी अमृताला सुद्धा फिकं पाडेल इतकी सुंदर आहे. हे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला ओरडून सांगितलं आणि मराठीत बोलायला प्रवृत्त केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा आग्रह धरणारा जर कोणता नेता आहे तर त्यांचं नाव सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहे. की मराठीत बोला, पोरांना मराठी शिकवा, दुकानांवर मराठी पाट्या लावा. का? आपली मराठी टिकली तर महाराष्ट्र टिकणार आहे. महाराष्ट्र कोणाचा? मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र. मग उद्या जर मराठीत शिल्लक नाही राहिली तर महाराष्ट्र कोणाचा? हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. म्हणून राजसाहेबांचा मोठा आग्रह आहे की माणसं मराठीत बोलली पाहिजे. आता परवा म्हणाले मला एकदा संधी द्या, भोंगेच उतरवून दाखवतो. मी तर म्हणतो राजसाहेबांना का संधी द्या माहितीये का? अहो भोंगे उतरले तरी आपलं मतदान वसूल आहे. गावागावांमध्ये भोंग्यांचाच वैताग झाला. मी म्हणतो सगळ्या धर्मस्थळांवरले उतरावा, पहिले हिंदूंच्या धर्मस्थळावरचे भोंगे उतरावा, पण सगळ्या धर्मस्थळांवरचे उतरावा. या भोंग्यांनी फार ध्वनी प्रदूषण केलंय. लोकांना झोपा येईना, पोरांना अभ्यास करता येईना, सारखं वाजव. आता एवढ्या चांगल्या साऊंड सिस्टीम आल्या आणि भोंग्यांमुळे काय होतं माहितीये का? लोक घरी बसून ऐकतात. हो, भोंगे बंद केल्यावर सगळे मंडपात येतील. पहिला हिंदूंनी आग्रह धरा, भोंगे बंद करा. फुकट गाला लोकांना ऐकवतं. येऊ द्या ना, पाहिजे जुद्या ना, येऊ द्या ना, मंडपात येऊ द्या ना. तर राजसाहेबांचं जे धोरण आहे ना भोंगे उतरवायचे, मी म्हणतो राजसाहेबांना एकदा संधी दिलीच पाहिजे. भोंग्यावारी मतदान जाऊ द्या आपलं. भोंगे उतरले तरी वसूल येऊ, काय होतं नाही तरी 5 वर्षात. आपण एकदा साहेबांचा विचार करायला पाहिजे. हे माझं व्यक्तिगत मत आहे बरं का, प्रचार नाही. मी आपलं तुमच्यातलं कीर्तनकार आहे म्हणून आपलं बोलतोय. पण आमचे महेश भाऊ लासुरे आणि आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे येवला तालुक्याचे मोठे उद्योगपती, आणि उद्योगपती असून सुद्धा यत्किंचितही अहंकार ज्यांच्यात नाहीये, नम्र झाला बुता आणि त्याने कोंडिले अनंता. त्यांच्या विनम्रता हे त्यांचं वैभव आहे. असे आमचे लहान सहान आमच्यात वयात लय डिफरंट आहे, पण कधी आबा आहे ना, गोरख आबा, तुम्ही पण अनुभवला असेल. पोरग 15 वर्षाचा असू द्या, नाही तर 70 वर्षाचा म्हातारा माणूस असू द्या, असं बोलणार की मित्रासारखंच. तर असे आमचे येवला नगरीचं वैभव, प्रसिद्ध उद्योगपती, वारकरी व्यक्तिमत्व गोरख आबा पवार हे देखील या ठिकाणी आज माझ्यासोबत उपस्थित आहे. गोरख आबांचं धार्मिक, सामाजिक सगळ्या बाजूने अजून कुठल्या पक्षाचा शिक्का नाही त्यांच्यावर, पण कामं इतकी उभी करून ठेवली, जनसामान्यांपर्यंत त्यांचं काम पोहोचलेलं आहे. असे आमचे धर्मनिष्ठ असणारे, हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान असणारे, मनोज जरांगे पाटलांवर लय प्रेम आहे आबांचं. तर असे आपले गोरख आबा पवार, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बाकी सगळे सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय नेते मंडळी, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज शेलार उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण संभाजीराजे पवार.
हे अशी नाव पाहिजे उद्या. विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला संभाजीराजे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला संभाजीराजे रघुपती राघव 32 वर्षापर्यंत राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम ताकद आपल्या छत्रपती संभाजी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. टाळी वाजवा मायबाप. हरिभक्ती परायण प्रसिद्ध कीर्तनकार व वारकरी संप्रदायाचे प्राईक हरिभक्ती परायण गोरख महाराज कुदळ उपस्थित आहे. महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोरख महाराजांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे आज आपल्या त्या श्रावण महाराज जगतापांचं पण हे गाव आहे. श्रावण महाराजांनी सुद्धा मागच्या कालावधीमध्ये मोठा उत्सव गावकऱ्यांच्या सेवेसाठी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी इथे आयोजित केला. श्रावण महाराजांचाही मला फोन आला होता. त्यांना आज कुठेतरी कार्यक्रमाला हजेरी लावायची होती. मला वाटतं विकास महाराज बेलुकारांच्या कार्यक्रमाला त्यांना भेट द्यायची होती. त्यामुळे ते गेले, पण मला फोन करून गेले बरं का. म्हटले घरी जा, जेवण करा, आराम करा. तर श्रावण महाराजांना सांगा, आठवण काढली. श्रावण महाराजांचे धन्यवाद. बाकी गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, विरोधी पक्ष नेते आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद. आणि गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल सगळ्या कीर्तनकारांवर जीवापाड प्रेम करणारा आणि वादग्रस्त विषय छाती ठोकपणे जगापुढे आणण्याचं सामर्थ्य आहे त्यांच्यात. घाबरत नाही. काय असू द्या म्हणतात, जे तत्वाने जे धर्मासाठी ते आपण टाकणार. नाही तर अनेक युट्यूबवाले वादग्रस्त विषयाला हात नाही घालत का, कमेंट चुकीच्या येतील, कोण अमुक करे, अजिबात नाही. तसे आमच्या गजर हरिनामाचा आणि साई माऊली साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळा झाला. मी आबांना म्हटलो होतं, आबा मी 9ला इथं आलेला आहे. म्हटलं आबा मी 12ला कीर्तन संपवून टाकेल. म्हटलं मी त्यांची वाट पाहतोय, 10ला आपल्याला कीर्तन सुरू करायचं. आबा म्हटले नाही बापू, नाही येणार लोक एवढ्या लवकर, आपण म्हटलं मी 12ला संपवेल. पण मी जे 1:45 घड्याळात वाजून दिले त्याचं सगळं श्रेय जर कोणाला जातं तर साऊंड सिस्टीमला. साऊंड सिस्टीम म्हणजे तुम्हाला जर कीर्तन आवडलं तर शाबासकी या कलाकारांना द्या, आवडलं तर बरं का. आणि समजा तुम्हाला वाटलं राव 12चं कीर्तन 1 पर्यंत, शिव्या साऊंडवाल्याला द्या. त्याच्यामुळं लांबले ते. त्यांनी चांगली साऊंड नसती सेट केलं तर आपण काही इतका पसारा वाढवला नसता. भगवान श्री तुकाराम. आता कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर सन्माननीय आमचे भाऊ हरिभक्ती परायण आबा गोकुळ भाऊ, आबांच्या खांद्याला खांदा लावून आबांचा सहकारी आणि विशेषतः सोनवणे परिवाराचे खूप धन्यवाद व्यक्त केले. हे नातवंड मागे यावल्यात मोर्चा झाला, सगळी कामं सोडून पोरं भगवे झेंडे घेऊन मोर्चात उभी होती. आणि या पोरांनी महेश भाऊला सांगितलं काय व्हायचंय ते वाहू द्या, संग्राम बापूच उभा करायचा. आणि पोरांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. मला सेवेची संधी दिली. माझं वेडं वाकडं बोलणं सहन करून घेतलं. माझ्या सगळ्या चळवळीतल्या हिंदुत्वनिष्ठ धर्मनिष्ठ पोरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एकत्र या, संघटित वाढ. भारतरत्न कोणते गावचं भूषण आहे बरं का, उद्योगरत्न सन्माननीय वाल्मिकराव पुरकर. वाल्मिकराव पुरकर गावचं वैभव आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैभवात भर टाकायचं काम ते करतायत, त्यांच्या अत्यंत मनापासून धन्यवाद. मराठमोळी माणसं आपण, मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. आपलं म्हणून आपल्याच्या चुका पदरात घ्या. आपला माणूस चुकला ना तरी जाऊ द्या रे, आपला आहे म्हणून सोबत चाला. अहो बऱ्याचदा चौकातला आहे ना, तो पोलीस आपला नातेवाईक नसतो, ओळखीचा नसतो, पण नुसता सिग्नल तोडला म्हणून असा मजबूत घोडा लावतो ना, आपण म्हणतो साहेब सॉरी बरं का, चूक झाली. कोणाला? अनोळखी साहेबाला आपण काय म्हणतो? सॉरी. पण सख्खा चुलता फक्त म्हटला पहिल्या पंक्तीला बसू नको, दुसऱ्या पंक्तीला बस. हा म्हटला आयुष्यात त्याचं तोंड पाहणार नाही, मग अपमान केला. काय अपमान केला रे? दुसऱ्या पंक्तीला बस म्हटला रे फक्त.
चुलता येतो रक्ता मांसाचा आहे आपल्या, मग चुलत्याचं का सण होत नाही? साहेबांनी गोडा लावला तरी चालतंय, आणि चुलता नुसता दुसऱ्या पंक्तीला बस तरी म्हणतो आपण आता दुश्मनी. हे चुकीचं आहे कुठंतरी. आपण आपल्या माणसांना सोबत घेऊ, कोणाचे बाळ गोपाळ सगळे टाळ घेऊन उभे, पोरांना अभ्यास करा. मला 10 वर्षांनी कोणतरी सांगितलं पाहिजे, ते तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन पोरगं उभं होतं ते इंदुरीकर झालं बरं का. तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं होतं ते ढोक महाराज झालं बरं का. तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं होतं ते बाबा महाराज सातारकर झालं बरं का. असं आलं पाहिजे कानावर. किंवा IPS झालं, PSI झालं, पोलीस झालं, असं काहीतरी चांगलं ऐकायला येऊ द्या. नाहीच काय झालं तर सरपंच झालं, शेवटी मग तो पर्याय आहेच ना आपल्या पुढं. तर असं काम आपण उभं करू. आता काही चुकलं असेल तर मला माफ करा. राम आएंगे, हरे राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय 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 शिवराय बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय 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 जिजाऊ बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा, भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा। विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई। टाळी माय बाप। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत जोग महाराज